संपूर्ण आठवडाभर भाजी पोळी भाजी भाकरी खाऊन हेल्दी छान छान जेवण करून मुली कधी कधी कंटाळतात। मग मी अशा प्रकारे काहीतरी राईसची वेगळी रेसिपी त्यांच्यासाठी बनवत असते। तर आज आपण बनवणार आहोत तवा पुलाव। मी माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज ज्या राईसच्या रेसिपीज आहेत त्या शेअर केलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही सर्वांनी नक्की बघून घ्या। चला तर मग बनवूयात आज आपण मस्त असा हेल्दी आणि टेस्टी तवा पुलाव। तर बघा, मी ओपीडी मध्ये जाण्याच्या अगोदर ह्या वाळलेल्या लाल मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या आणि ओपीडी मधून आल्यानंतर मी लाल मिरची आणि लसूणची एक छान चटणी बनवून घेतली आणि हा लॉंग ग्रेन राईस मी मीठ आणि हळद टाकून बॉईल करून घेतला। त्यानंतर एका मोठ्या पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरे ऍड केले आणि हा स्लाइस केलेला म्हणजे उभा कट करून घेतलेला कांदा ह्यामध्ये ऍड केला। कांदा छान मीठ टाकून पारदर्शक होईपर्यंत मी परतवून घेतला। आता हा आहे तवा पुलाव, पण मी तव्यावर न करता कढईमध्येच केला होता। छान मोठी कढई आहे आणि बनवायला मला सोपा जाणार म्हणून मी कढईमध्येच बनवला। त्यानंतर एक मोठा चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट ऍड केली, तीही छान कच्चा वास निघून जाईपर्यंत परतवून घेतली आणि नंतर बारीक कट करून घेतलेलं गाजर, बारीक कट केलेला कोबी आणि ओले वाटाणे ऍड केले आणि सगळं काही हे मी हाय फ्लेमवरच परतवून घेणार आहे, कारण आपल्याला ह्या तवा पुलावमध्ये भाज्या ह्या क्रंची असायला हव्यात, त्यामुळे सगळं काही हाय फ्लेमवर परतवून घेतलं। त्यानंतर मी ही जी लाल मिरचीची चटणी बनवून घेतली होती ती ऍड केली आणि भाज्या पुन्हा चटणी सोबत शिजवून घेतल्या। आणि त्यानंतर बघा, मी इथे सगळ्यात शेवटी टोमॅटो ऍड केलं। टोमॅटो शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे शेवटी ऍड केलं आणि ते देखील हाय फ्लेमवर मस्त छान परतवून घेतलं आणि भाज्या छान शिजल्या। खूप मऊ शिजवायच्या नाही, भाज्या क्रंची असायला हव्यात। आणि मग मी त्यानंतर पावडर्ड मसाले जसे की काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर आणि तुमच्या आवडीच्या कोणत्याही ब्रँडचा पावभाजी मसाला एक मोठा चमचा भरून आणि मी इथे माझा होममेड गरम मसालाही थोडासा ऍड केला आणि सगळं काही मसाल्यांसोबत व्यवस्थित परतवून घेतलं आणि कलर बघा कसला छान दिसतोय। आणि त्यानंतर मी आपण जो हळद आणि मीठ टाकून जो राईस बॉईल करून घेतला होता तो राईस ऍड केला आणि भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड केली आणि सगळं काही छान हलक्या हाताने करून घेतलं। मिक्स आणि सगळ्या भाज्या आणि राईस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एकदम मस्त टेस्टी आणि यम्मी बनतो हा पुलाव बघा। आणि नंतर मला हा पुलाव बघितल्यानंतर असं वाटलं की मी आणखी भाज्या ऍड करू शकत होते आणि घरात सिमला मिर्च अवेलेबल असूनही मी सिमला मिर्च ऍड करायला विसरले। तुम्ही पनीर ऍड करू शकता, ब्रोकोली ऍड करू शकता, सिमला मिर्च देखील ऍड करू शकतात, ज्याही तुमच्या आवडीच्या भाज्या आहेत तुम्ही यामध्ये ऍड करू शकतात, पण एकच नंबर बनतो हा तवा पुलाव। आणि कलर्स तर बघा, तर सगळ्यांनी ही रेसिपी ट्राय करा, आपापल्या मित्रमैत्रिणींसोबत देखील ही रेसिपी शेअर करा आणि रेसिपी आवडत असेल तर नक्की माझ्या रेसिपीज लाईक करत जा, माझे व्हिडिओज लाईक करत जा आणि माझ्या चॅनलला शेअर करा। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी हा तवा पुलाव मस्तपैकी रायता किंवा कोशिंबीर सोबत एन्जॉय केला। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, छान छान खा, मस्त व्यायाम करा, आनंदी सुखी आणि समाधानी रहा। चला मग बनवून बघा हा पुलाव। थँक यू सो मच, बाय बाय।